नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोर्धनडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। यावर तुम्हाला शिष्यवृत्ती तसेच मराठी वाचन संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय गणित, सराव पेपर स्पष्टीकरणासह। सादर करते आहेत श्री राम गोर्धनडोळे। चला तर आपण एक सराव पेपर स्पष्टीकरणासह पाहूया। 9 ही दुसरी चौरस संख्या मानली तर क्रमाने येणारी 17वी चौरस संख्या कोणती? पहिला पर्याय 18, दुसरा पर्याय 289, तिसरा पर्याय 324, चौथा पर्याय 361। आता आपल्याला काय विचारलं? 9 ही दुसरी चौरस संख्या मानली। चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या। चौरस संख्या म्हणजे काय? चौरस संख्या म्हणजे आपण त्यांना वर्ग संख्या म्हणतो। काय म्हणतो? वर्ग संख्या। मग आता पहिली वर्ग संख्या कोणती? 1, दुसरी 2, दुसरी 4, तिसरी 9, चौथी 16, पाचवी 25, सहावी 36। म्हणजे हा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 36, हा 49, हा 64। पण आता आपल्याला काय सांगितलं पहा, म्हणजे हा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, ही पहिली संख्या 1 चा वर्ग, दुसरी संख्या 2 चा वर्ग, तिसरी संख्या 3 चा वर्ग, सातवी संख्या 7 चा वर्ग, आठवी संख्या 8 चा वर्ग। पण आपल्याला काय सांगितलं? 9 ही दुसरी संख्या चौरस संख्या मानली। ही 9 आहे ना। आता इथे किती येते? तिसरी येते। इथे किती येते? तिसरी येते। पण त्यांनी काय सांगितलं की ती कितवी मानायची? दुसरी मानायची, म्हणजे हिला दुसरं मानायचं। मग ही पहिली झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी। म्हणजे पहा, याच्यापेक्षा काय झालंय? एकनी हा पुढे जाईल की नाही? हा एकनी पुढे जाईल। मग आपल्याला काय विचारलंय? तर 17वी म्हणजे पुढे 18वी घ्यावं लागेल। किती घ्यावं लागेल? 18वी। मग 18चा वर्ग किती आहे? 324। 18चा वर्ग किती आहे? 324। 324 म्हणून हा पर्याय नंबर तिसरा आहे। मग 17वी कोणती आहे? तर म्हणजे एकनी कमी येईल की नाही? पहा, इथं 8 होते, इथं 7 आले, इथं 7 होते, इथं 6 आले, इथं 6 होते, इथं 5 आले। मग आता आपल्याला 17वी विचारली, म्हणजे इथं 18 नंबरला असेल ना ती। 18 नंबरला ती असेल आणि मग इथं 17वी असेल ती। 18ची संख्या आहे ना, 18 324, हा 18 नंबरला असेल, पण इथे किती असेल? ती 17वी असेल। म्हणून 17वी कोणती? 324 येईल। समजलं? त्याला म्हणायचं चौरस संख्या किंवा वर्ग संख्या आहेत ते। आता प्रश्न 17वा आहे। 24 पुस्तकांची किंमत 120 रुपये आहे, तर 11 डझन पुस्तकांची किंमत किती? पहिला पर्याय रुपये 780, दुसरा पर्याय रुपये 470, तिसरा पर्याय रुपये 660, चौथा पर्याय रुपये 540। आता इथे 24 पुस्तकांची किंमत दिली 120 रुपये आणि आपल्याला 11 डझन पुस्तकांची किंमत काढायला सांगितली। मग आता 24 पुस्तकं म्हणजे किती डझन? 24 पुस्तकं म्हणजे किती डझन? तर 2 डझन। 24 पुस्तकं म्हणजे किती डझन? तर 2 डझन। आपल्याला माहिती आहे 12 पुस्तकं म्हणजे 1 डझन, मग 24 पुस्तकं म्हणजे 2 डझन। मग 2 डझन पुस्तकाची किंमत किती दिली? 120 रुपये दिली। मग 1 डझन पुस्तकाची किंमत होईल किती? होईल 120 भागिले 2, म्हणजे त्याची होईल 60 रुपये। किती होईल? 60 रुपये। 1 डझन पुस्तकाची किंमत किती झाली? 60 रुपये। 1 डझन पुस्तकाची किंमत बरोबर 60 रुपये आली। आता आपल्याला काय सांगितले? 11 डझन पुस्तकाची काढायची। मग एकावरून अनेकाची काढता येते, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 11 गुणिले 60 हा गुणाकार करावा लागेल। काय करावं लागेल? 11 गुणिले 60। मग 60 एक 60, त्याला 0, 8 4 6, 60 एक 60 आणि 6 66, मग इथे 66। मग किती आलं उत्तर? 666 रुपये। पर्याय नंबर किती आहे? तिसरा। म्हणून पर्याय नंबर तिसरा 666 रुपये। पहा, म्हणजे 24 पुस्तकाची किंमत दिली, त्याच्यावरून आपण 11 डझन पुस्तकाची काढायची। 24 पुस्तकं म्हणजे 2 डझन। 24 पुस्तकं म्हणजे 2 डझन, कारण की एका डझन मध्ये 12। विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात 450 ओळी लेखन करतो, तर तो लीप वर्ष नसलेल्या फेब्रुवारी महिन्यात किती ओळी लेखन करेल? पहिला पर्याय 280 ओळी, दुसरा पर्याय 420 ओळी, तिसरा पर्याय 480 ओळी आणि चौथा पर्याय 432 ओळी।
मग आता पहा आपल्याला काय सांगितलंय, एक विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात 450, सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात तर आपल्याला माहिती आहे, हा असं मोजायचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. इथं खाली आला जो उंच येतो तो 31 दिवसात असतो, जो असा खाली येतो तो 30 दिवसात असतो किंवा 28 दिवसात असतो. आता सप्टेंबर महिना 30 दिवसाचा आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्याचे दिवस किती आहेत तर 30. मग 30 दिवसाला तो किती ओळी लेखन करतोय 450 ओळी. 450 ओळी 30 दिवसाला. त्यावरून आपण एका दिवसात तो किती ओळी करतोय काढू आपण. म्हणून एका दिवसाच्या ओळी बरोबर, आता हे 450 भागिले 30, हा भागाकार करायचा, हा शून्य घटला, हा शून्य घटला, 45/3 राहिले. 45/3 म्हणजे 3 × 3, 3 × 3, 1 राहिला, 15 झाले, 3×5 15, म्हणजे उत्तर आलं 15. म्हणजे तो एका दिवसात 15 ओळी लेखन करतो. किती ओळी करतो? 15 ओळी. पण आपल्याला काय विचारलं त्यांनी, लीप वर्षे नसलेल्या फेब्रुवारी महिन्यात. आता लीप वर्ष नसलेल्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात तर 28 दिवस असतात, आणि लीप वर्ष असलेल्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस. म्हणजे आपल्याला 28 दिवसात काढावं लागेल फेब्रुवारी महिन्याचे दिवस. फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती आहेत तर 28 दिवस आहेत. मग आता आपल्याला एका दिवसात माहिती किती 15 ओळी, तर 28 दिवसात किती ओळी, म्हणून 28 × 15. आता हा गुणाकार करायचा, 15×8 120, 120 ला 0, 8 आले 12, 15 × 2 30, 30 आणि 12 42, 42 म्हणजे किती आलं 420. 420 कुठं आहे का पर्याय, हा दुसरा पर्याय पहा, 420 ओळी. म्हणून त्यांनी किती ओळी लेखन केलं असेल तर 420 ओळी लेखन केलं असेल. प्रश्न 19वा, खालील अपूर्णांकातून 16/40 चा सममूल्य नसलेला अपूर्णांक शोधा. आता हा अपूर्णांक दिला आहे 16/40, त्याचा सममूल्य नसलेला अपूर्णांक शोधायचा. पहिला पर्याय 42/105, दुसरा पर्याय 30/75, तिसरा पर्याय 28/70, चौथा पर्याय 26/78. आता सममूल्य नसलेला, सममूल्य म्हणजे काय, सममूल्य म्हणजे किमतीने समान असलेला म्हणजे सममूल्य. आता सममूल्य नसलेला म्हणजे काय, किमतीने समान नसलेला अपूर्णांक. मग पहा आपल्याला काय दिलाय 16/40. याचा अगोदर आपण अतिसंक्षिप्त रूप करून घेऊ. काय करून घ्यायचं, अतिसंक्षिप्त रूप. 16 आणि 40 कशाच्या पाड्यामध्ये येतं, 8च्या. 8 दूनी 16, 8×5 40, म्हणजे याचं काय आलं 2/5. हे संक्षिप्त रूप आलं. काय आलं 2/5 चे संक्षिप्त रूप आलं. मग आता हे सर्व जे पर्याय आहेत ते सर्व पर्यायाचं संक्षिप्त रूप पाहायचं. पहा 42/105. आता 42 आणि 105 ला या दोन्ही पण संख्या कशाच्या पाड्यामध्ये आहेत तर 21च्या. पहा 21 दूनी 42, 21 5 105, म्हणजे याचं उत्तर आलं 2/5. म्हणजे याचे सममूल्य आलाय हा, बरोबर. 30/75 म्हणजे 30 आणि 75 कशाच्या पाड्यामध्ये तर 15च्या. 15 दूनी 30, 15×5 75, 15 दूनी 30, 15×5 75, म्हणजे याचं उत्तर काय आलं 2/5 आलं. हा 2/5 आहे. म्हणजे याचं संक्षिप्त रूप आला 2/5, याचं 2/5, आणि ह्या आपला जो प्रश्न दिलेला त्याचं पण 2/5 आला. म्हणजे सममूल्य आहेत. आता याचं पहा 28 आणि 70 कशाच्या पाड्यामध्ये येतं तर 14च्या. 14 दूनी 28, 14×5 70, म्हणजे याचं पण अतिसंक्षिप्त रूप काय आलं 2/5. याचं 2/5, याचं 2/5, म्हणजे हे सगळे सममूल्य अपूर्णांक आहेत. आणि 16/40 पण 2/5, म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत. आता हा 26/78. आता 26 आणि 78 कशाचे पाड्यात आहेत का 2चे आहेत. 13 दूनी 26, आणि एकूण आपलं 78चे अर्धे जर केले आपण, 78चे अर्धे जर 2 ने भाग केला 6, 1 राहिला 18, 92, 18, 39 किती येतात 39, 13/39 आलेत का नाही आला. म्हणजे कोणता पर्याय झाला, पर्याय चौथा. पर्याय चौथा. हे सममूल्य आले. म्हणजे हा 16/4 संक्षिप्त रूप आलं 2/5, याचं संक्षिप्त रूप 2/5, याचं 2/5, याचं 2/5, म्हणजे सममूल्य आहेत.
किमती कसे आहेत समान आहेत, पण पर्याय चौथा आहे तो समान नाही, म्हणून त्याचं उत्तर पर्याय चौथा आहे. प्रश्न 20वा आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता हे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 2/3, दुसरा पर्याय 3/4, तिसरा पर्याय 4/5, चौथा पर्याय 5/6 आणि आपल्याला विचारले लहान अपूर्णांक कोणता. आता सर्व अपूर्णांक घेत पहा. जर याचं बारकाईने निरीक्षण केलं चारही पर्यायचं, तो वर जो अंश आहे त्यापेक्षा छेद एकाने मोठा आहे. वर जो अंश आहे तो त्याच्यापेक्षा छेद एकाने मोठा आहे. 2/3. आता इथे 3/4 म्हणजे एकनी मोठा आहे पहा. 4/5 या अंशापेक्षा छेद एकनी मोठा आहे. इथं 5/6 अंशापेक्षा छेद एकनी मोठा आहे. जर असा असेल अंशापेक्षा छेद एकनी मोठा असेल, या असा असेल तर जो सर्वात लहान अंश आणि सर्वात लहान छेद असतो तो लहान अपूर्णांक असतो. म्हणजे दिलेल्यापैकी सर्वात लहान छेद आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे अंश, तर 2/3 म्हणजे हा लहान आहे सर्वात लहान 2/3 जर निरीक्षण केलं बारकाईने तर. आता प्रश्न 21वा आहे, 2.5/3 अपूर्णांक अधिक 4.2/3 अपूर्णांक वजा 2.8/3 अपूर्णांक बरोबर किती? आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि त्याची बेरीज वजाबाकी दिलेली. पूर्णांकयुक्त अपूर्णांक, मग त्याचं आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, तर हा याचा जो छेद आहे या छेदाने या पूर्णांकाला गुणायचं आणि त्याच्यामध्ये हा वरचा अंश तो ऍड करायचा. 3 2 6, 6 5 11, 11 आणि छेद जसा आहे तसा लिहायचा 11/3. म्हणजे ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय झाला, हा व्यवहारी अपूर्णांक झाला. म्हणजे काय केलं आपण 3 2 6, 6 मधून 5 मिळवला 11 झाला आणि छेद जसा आहे तसा लिहिला 3 अधिक. आता याचा पण तसंच करू. 3 चौक 12, 12 आणि 2 14, 14/3 छेद जसा आहे तसा लिहायचा वजा. आता याचा पण तसंच करायचा. 3 2 6, 6 आणि 8 14 छेद 3 जसा आहे तसा बरोबर किती? आता आपण काय केलं, हा पूर्णांकित अपूर्णांक होता त्याचा अपूर्णांकामध्ये आणलं. आता जर याचं निरीक्षण केलं तर यांचा छेद 5 समान दिसतो. इथं छेद 3 आहे, इथं छेद 3 आहे, इथं छेद 3 आहे, इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी. मग अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता छेद समान असताना. मग काय करायचं, छेद समान आहे छेद एकदाच लिहून घ्यायचा. वर अंशाची बेरीज वजाबाकी करायची. 11 अधिक 14 वजा 14 म्हणजे 14 मधून 11 अधिक 14 बेरीज करा अगोदर, त्याच्यातून नंतर 14 वजा करा. म्हणजे आपल्या क्रमानुसार जायचं. 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2, 25/3 आणि इथं वजा हा 14. आता 25 मधून 14 वजा केले तर किती राहणार आहेत, 11 राहणार आहेत. 11/3 उत्तर किती आलं, 11/3. पण आता 11/3 पर्यायामध्ये दिसतंय का, कुठं नाही दिसत. मग हा अपूर्णांकामध्ये आलाय. तो पर्याय कसे दिसतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करू. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा, हा जो 11/3 आहे. आता हे काय करायचं, 11ला जर 3 ने भागलं, 11ला 3 ने भागलं पहा 3 त्रिक 9, 2 बाकी राहिली. म्हणजे काय येईल, तो हा 3 पूर्णांक येईल, 2 वर येईल आणि हा 3 छेदस्थानी येईल. मग म्हणजे काय 3 त्रिक 9, 9 2 11, 11/3 म्हणजे हा आलं उत्तर. 3.2/3 अपूर्णांक कुठे दिसतंय का पर्यायामध्ये, पहिला पर्याय पा दिसतोय 3.2/3 अपूर्णांक म्हणजे हा पहिला पर्याय हे उत्तर आलं. प्रश्न 22वा आहे, खालीलपैकी कोणत्या दशांश अपूर्णांकातील 5 ची किंमत सर्वात जास्त आहे. आणि खाली दशांश अपूर्णांक दिलेत आणि आपल्याला विचारले 5 ची किंमत जास्त, 5 ची किंमत सर्वात जास्त. पहा इथं हा 5 आहे, इथं हा 5 आहे, इथं हा 5 आहे, इथं सर्वांची समान म्हणले. आता आपल्याला दशांश चिन्ह माहिती, दशांश चिन्हाच्या इकडे जो जवळ अंक असतो त्याची किंमत जास्त अशी. जसं इकडे जाऊ, जसं आपण या 5च्या इकडे जाऊ तशी त्याची किंमत लहान लहान होते. काय होते, किंमत लहान लहान होते. मग आपल्याला काय विचारलंय, सर्वात जास्त. मग जो दशांश चिन्हाच्या जवळ आहे तो सर्वात जास्त किंमत असेल. म्हणजे हा पहिला हा दशांश चिन्हाच्या नंतर इकडे 2 नंबरला आहे म्हणजे याची किंमत लहान आहे. हा दशांश चिन्हाच्या नंतर इकडे 3 नंबरला आहे म्हणजे याची किंमत लहान आहे. हा दशांश चिन्हाच्या जवळ आहे म्हणजे त्याची किंमत जास्त आहे. आपल्याला काय विचारलंय, 5 ची सर्वात जास्त किंमत, तर ह्या अपूर्णांकाची आहे. पर्याय नंबर पहिला. प्रश्न 23वा, 7.25 गुणिले 5.5 वजा 2.5 गुणिले 15.5 बरोबर किती? आता या दोघांचा गुणाकार, नंतर दोघांचा गुणाकार आणि त्यांची येणाऱ्या उत्तराची वजाबाकी करायची आणि खाली 4 पर्याय दिले. आपण करू पहा. हा 7.25 गुणिले
5.5 हा गुणाकार करू. पॉईंट नाही असं समजून गुणाकार करायचा. 5 5 25, 25 ला 5, 7 2, 5 2 10, 10 2 12, 12 2 हाताला 1, 5 35 आणि 1 36. आता इथं अधिक 5 निघून यायचं. 5 निघून जाऊ तर हेच उत्तर येणार आहे. 5 2 7 3. दशमचिन्ह नंतर द्यायचं. दशमचिन्ह नाही असं समजायचं गुणाकार करायचा. 5 अधिक 0 5, 2 2 आणि 5 7, 6 2 8, 6 3 9 आणि 3. आता दशांतर मोजायचं. 1 2 घर आणि ते 1 3 घर. म्हणजे उत्तरामध्ये 3 घरांतर दशमचिन्ह द्यायचं. 1 2 3. म्हणजे याचा गुणाकार किती आलेला आहे? 39 दशमचिन्ह 8 7 5. 39 दशमचिन्ह 8 7 5. आता याचा गुणाकार करू. 15.5 गुणिले 2.5. 5 5 25 ला 5, 7 2. 5 5 25 आणि 2 27 ला 7, 7 2. 5 1 5, 5 आणि 2 7. आता इथं अधिक 2 निघून येतो. 2 पंचे 10, 10 ला 0 हाताला 1. 2 पंचे 10 आणि 1 11 ला 1 हाताला 1. हा इथं 1 आहे. 2 1 2 आणि 1 3. हा 5, हा 7, 7 आणि 1 8 आणि हा 3. आता 1 2 घरांतर दशमचिन्ह 1 2. म्हणजे याचं उत्तर आलं 38.75. आता हा गुणाकार आणि हा गुणाकार म्हणजे हा गुणाकार हा गुणाकार. आता काय करायची? ह्या दोघांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करायची. 39 दशमचिन्ह 8 7 5 वजा 38 दशमचिन्ह 7 5. आता इथं काय नाही म्हणजे शून्य द्यायचं. क्रम पूर्ण झाला पाहिजे. 5 मध्ये शून्य गेले 5 राहिले. 7तून 5 गेले तर 2 राहिले. 8तून 7 गेला तर 1 राहिला. दशमचिन्हला दशमचिन्ह. 9तून 8 गेला तर 1 राहिला आणि 3तून 3 गेला तर 0 राहिला. उत्तर काय आलं? 1 दशमचिन्ह 1 2 5. कुठे दिसते पर्यायामध्ये? तर हा पर्याय दिसतोय चौथा पर्याय पहा. 1 दशमचिन्ह 1 2 5. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा. नंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल त्या उत्तरांची वजाबाकी करायची. बरोबर पर्याय नंबर चौथा येतो. 1 दशमचिन्ह 1 2 5. प्रश्न 24 आहे. एका पिंपात 52 लिटर 750 मिली रॉकेल आहे. त्यात 38 लिटर 300 मिली रॉकेल ओतले तर एकूण किती रॉकेल झाली? आता एकूण म्हणजे काय करायची असते? बेरीज करायची. मग हा 52 लिटर 700 मिली आणि हा 38 लिटर 300 मिली यांची बेरीज करायची. मग आपण लिटरची आणि मिलीची बेरीज करू. लिटर आणि मिली लिटर. किती लिटर आहे इथं? 52 लिटर. किती मिली आहे? 750 मिली आहे. आता इथे किती लिटर आहे? 38 लिटर. इथे किती मिली आहे? 300 मिली आहे. त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. पहा 0 0 5 5 7 आणि 3 10, 10 ला 0 हातचा आला 1, हातचा आला 1. हा 1 लिटर इकडे आला. आता 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, 11 तरी 1 हातचा आला 1. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. 91 लिटर 050 मिलीलिटर. पुढे दिसतंय 91 लिटर 050 मिलीलिटर. हा लिटर मध्ये जर आपण कन्वर्ट केलं पुढे पर्याय दिसतोय असा. पहिला पर्याय दिसतोय का नाही? हा दुसरा पर्याय दिसतो का नाही? तिसरा पर्याय दिसतो का नाही? तर चौथा पर्याय दिसतोय का? 91.050 लिटर हा आला उत्तर. प्रश्न 25 आहे. एका विद्यार्थ्यास 100 मिली दूध याप्रमाणे 65 विद्यार्थ्यांना 90 दिवस किती दूध लागेल? एका विद्यार्थ्यास 100 मिली दूध याप्रमाणे 65 विद्यार्थ्यांना 90 दिवस दूध किती लागेल? पहिला पर्याय 650, दुसरा पर्याय 585, तिसरा पर्याय 1000 लिटर, चौथा पर्याय 260 लिटर. आता पहा एका विद्यार्थ्याला 100 मिली दूध लागते. असे विद्यार्थी किती आहेत? 65 विद्यार्थी. ते आपण एका दिवसाला किती लागते काढून मग नंतर 90 दिवसाला काढू. मग काय करायचं? ह्या 100ला 65 निघून आहे. आपल्याला माहित असतं 65 0 0, 65 0 0, 65 1 65. म्हणजे 6500 हा मिली झाला. हा काय झाला? मिलीलिटर झाला. मिलीलिटर. जर याचा लिटर मध्ये कन्वर्ट केला 6500 म्हणजे लिटर मध्ये जर कन्वर्ट केला तर 6 लिटर 500 मिली होईल. म्हणजे 6.5 लिटर होईल. किती होईल? 6.5 लिटर. म्हणजे हा 6 लिटर 500 मिलीलिटर दिवसाला. असे किती दिवस आहेत? 90 दिवस. किती दिवस आहेत? 90 दिवस.
मग आता तो गुणाकार करायचा, पहा गुणिले 90. हा जर गुणाकार केला दशांश चिन्ह नाही असं समजायचं, किंवा हा डायरेक्ट शून्याने गुणलं तर इथं शून्य, इथं शून्य, इथं शून्य, इथं शून्य, अधिक 9 शून्य 0, 9 शून्य 0, 9 5 45ला 5, 4 4, 9 6 54, 5 56 57 58, शून्य हा शून्य हा शून्य, इथं शून्य अधिक 5 5 8 आणि हा 5. आता किती घरानंतर दशांश चिन्ह 1 2 3 घरानंतर 1 2 3 घरानंतर, म्हणजे किती आलं 585 पुढे 0 0. हा लिटर आहे 585, पुढे दिसते का 585, 585 लिटर पुढे दिसते का 585 लिटर. तर हा दुसरा पर्याय दिसतोय, म्हणजे हा दुसरा पर्याय हे उत्तर आपलं आहे.